बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार खाली आलं आणि शिवसेना मोठ्या प्रमाणावर फुटली। त्यानंतर गेल्या 2 ते 2.25 वर्षात एकच व्यक्ती जी आहे ती चर्चेत राहिली आणि त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरे यांच्याकडे। उद्धव ठाकरे बाजी मारणार का? उद्धव ठाकरे गटाला चांगल्या जागा मिळणार का? उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशी अनेक प्रश्नांची मालिका आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनता, शिवसेनेचे म्हणजे ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य मतदार यांना पडलेली ही सर्व प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं जी आहे ती येणाऱ्या विधानसभेमध्ये मिळणार आहे। पण एकंदरीत जर स्थिती पाहिली तर उद्धव ठाकरे यांना केवळ आपल्या जागा वाढवायच्या नाहीये, आपल्याला स्वतःला सत्तेत आणायचं नाहीये, तर त्यांना एका चौकडीशी लढायचं आहे। या चौकडीने जो चक्रव्यूह रचलेला आहे, जो चक्रव्यूह तयार केलेला आहे, तो चक्रव्यूह उद्धव ठाकरे भेदणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। चक्रव्यूह तयार करणारे म्हणजे ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भोवती चक्रव्यूह तयार केलाय की त्यांनी राजकारणात पुढे येऊ नये, त्यांनी मुख्यमंत्री येऊ नये, त्यांनी सत्तेत येऊ नये किंवा ठाकरे गट हा पुन्हा एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ नये, यासाठी ज्या चौकडीने चक्रव्यूह रचलेला आहे त्यामध्ये एक आहेत देवेंद्र फडणवीस, दुसरे आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तिसरे आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि चौथे आहेत अजितदादा पवार। या चौघांनाही माहिती आहे की उद्धव ठाकरे जर उद्या मुख्यमंत्री झाले तर आपल्याला सर्वांना त्रास होणार आहे। मनसेने सांगितलं आम्ही स्वबळावर लढू, पण मनसे स्वबळावर लढली काय किंवा मनसे ही महायुती सोबत गेली काय? शेवटी फटका हा उद्धव ठाकरे यांना बसतो आणि विशेषतः शहरी भागात बसतो। त्याला सर्वात महत्त्वाचं कारण असं असतं की दोघांचे जे मतदार आहेत ते प्रामुख्याने मराठी मतदार आहेत, त्यामुळे मराठी मतांचं विभाजन हे ठरलेलं आहे। 2019 पर्यंत स्थिती अशी होती की मराठी माणसाचं जास्ती जे विभाजन आहे ते मनसे आणि शिवसेनेत व्हायचं, पण आता तिसरा पक्ष आलाय तो म्हणजे शिंदेची शिवसेना। त्यामुळे 3 पक्षांमध्ये मराठी मतांचं हे मोठं विभाजन होणार आहे आणि त्यातून उद्धव ठाकरे कसे बाहेर पडणार ही सर्वात मोठी गोष्ट आहे। जशा जशा निवडणुका जवळ येतील तसे तसे उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक प्रहार, त्यांच्यावर गंभीर आरोप हे वाढत जाणार आहे। राज ठाकरे जिथे जिथे सभा घेणार तिथे तिथे उद्धव ठाकरे यांच्यावर 100% ते टीका करणार। देवेंद्र फडणवीस प्रचारात जाणार, सभेमध्ये जाणार, तेव्हा प्रत्येक वेळी ते उद्धव ठाकरे यांनाच लक्ष करणार, कारण त्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना टार्गेट करण्यापेक्षा जर उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं तर साहजिकच त्याचा फायदा हा महायुतीला होऊ शकतो। त्यानंतर त्यांचे जे काही चेले चपाटे आहेत, त्यांचे जे काही नेते आहेत ते कदाचित त्यावेळी काही पुरावे पुढे करतील, आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, मातोश्रीवर आणखीन काही गंभीर आरोप लागतील किंवा विधानसभा निवडणूक येण्याच्या आधी ठाकरे गटाचे 2-3 नेते ईडी आणि सीबीआय किंवा मुंबई पोलिसांच्या रडारवर आले तर आश्चर्य वाटायला नको। त्यानंतर अजितदादा पवार नाही उद्धव ठाकरेंबद्दल तेवढाच राग आहे। पहिल्या दिवसापासून त्यांनी त्याची रणनीती आखलेली होती, त्याच्यात त्यांना यश आलं नाही लोकसभेमध्ये, मात्र तरी देखील उद्धव ठाकरे यांचे ते मोठे विरोधक आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे हे घरभेदी आहेत, कारण त्यांना शिवसेनेचं, मातोश्रीचं सर्व काही माहित होतं। लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार पाहिला तर त्यांनी प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या। येणाऱ्या विधानसभेमध्ये तेच होणार,
ते नवीन नवीन आरोप करणार, नवीन नवीन पुरावे देण्याची घोषणा करणार किंवा कदाचित उद्धव ठाकरे, मातोश्री आणि आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे ही जी चौकडी आहे, हेचा जो चक्रव्यूह आहे, तो चक्रव्यूह उद्धव ठाकरे यांना भेदावा लागणार आहे. हा चक्रव्यूह ते कशा पद्धतीने फोडतात आणि स्वतःचा पक्ष आणि स्वतःला पुढे नेतात हे विधानसभेत स्पष्ट होणार आहे. त्यांना धोका हा केवळ या चौकडीपासून नाही तर मित्र पक्षांपासून आहे. एक वेळ शरद पवार जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे, ते त्यांना सहकार्य करतील किंवा ते त्यांना पाठिंबाही देतील. मात्र काँग्रेस कोणत्या वेळी काय करेल हे सांगता येत नाही. कधीही दगाफटका होऊ शकतो. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ नये, त्यामुळे त्यांच्या जागा वाढू नये यासाठी काँग्रेस कुठेही कुरघोडी करू शकते. त्याचा अनुभव लोकसभेत आलेला आहे. सांगली जो उमेदवार पडला ठाकरे गटाचा, त्याला कारण काँग्रेस होती. विशाल पाटील किंवा पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजित कदम यांनी जी व्यूहरचना आखली त्याच्यामध्ये अडकले होते उद्धव ठाकरे. एवढंच कशाला, उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचे काही पदाधिकारी होते, ते छुप्या पद्धतीने संजय निरुपम अर्थात रवींद्र वायकर यांना मदत करत होते आणि त्यामुळे अवघ्या 48 मतांनी अमोल कीर्तीकरांचा पराभव झाला होता. असे अनेक मतदारसंघ सांगता येतील. त्यामुळे काँग्रेसवरही विश्वास ठेवून पूर्णपणे विसंबून उद्धव ठाकरे यांना चालणार नाही. जर या चौकडी जी आहे, या चौकडीनं जो चक्रव्यूह रचला आहे, तसंच काँग्रेसकडनंही कोणत्याही श्रेणी, कोणत्याही मतदारसंघात हा उद्धव ठाकरेंसाठी दगाफटका होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे काय करणार, कशा पद्धतीने रणनीती आखणार, कशा पद्धतीने मोर्चे बांधणी करणार, कशा पद्धतीने या चौकडीने जो चक्रव्यूह रचलाय किंवा रचणार आहे तो फोडण्याचा तो प्रयत्न करणार आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार, या सर्व प्रश्नांची उत्तर आणि त्याचबरोबर आजही मराठी मतदार त्यांच्यासोबत आहेत का, खरंच त्यांना मुस्लिम समाजाचा पूर्णपणे पाठिंबा आहे का, या सर्व गोष्टींची उत्तरं ही आपल्याला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मिळणार आहे. तसं पाहायला गेला तर सर्वे अनेक समूहाने सर्वे केले. सकाळ समूहाने केले, एबीपी माझाने केले, रिंगण म्हणून जे युट्यूबवर फेमस चॅनल आहेत त्यांनी केले आहेत, महाराष्ट्र 24 जे फेमस युट्यूबचं चॅनल आहे त्यांनी केले, अंतर्गत सर्वे भाजपने केलेला आहे, अंतर्गत सर्वे स्वतः महाविकास आघाडीने केलाय. तो जर एकत्र केला आणि त्याचं जर सरासरी काढली तर इतर पक्षांना काय जागा मिळतील हा विषय आता नाही. मात्र ठाकरे गटाच्या मशाल जी आहे त्याला सरासरी म्हणजे जर उद्धव ठाकरे यांनी व्यूहरचना आखली, रणनीती आखली, व्यवस्थितपणे प्रचार झाला, गद्दारी त्यांच्या पक्षात झाली नाही, फोडाफोडी झाली नाही आणि त्यांच्यावर काही गंभीर नवे असे आरोप झाले नाही, मुस्लिमांनी त्यांना साथ दिली, त्यांच्याकडे जी सहानुभूती आहे ती त्यांना मिळाली, तर जी सरासरी सर्वेची सांगते आतापर्यंतची, एकच फक्त ज्यांनी सर्वे केला आहे त्यांनी भाजपला अगदी तोडीचं हे केलंय की भाजपच आहे. पण बाकीचे जे 8 ते 10 सर्वे आहेत त्यांचा जर अभ्यास केला, खुद्द भाजपचा अंतर्गत सर्वे केला आणि त्याचं जर निरीक्षण केलं, त्याचा अभ्यास केला, तर ठाकरे गटाला किमान 55 ते कमान 65 जागा मिळू शकतात. याचा अर्थ किमान 55 ते 65 जागी उद्धव ठाकरे यांचे शिलेदार हे विजयू शकतात आणि तेवढ्या जागा जरी मिळाल्या शिवसेनेला म्हणजे ठाकरे गटाला तर ते उद्धव ठाकरे यांचं मोठं यश असेल आणि कदाचित मुख्यमंत्री पदाचा जो दरवाजा आहे तो त्यांच्यासाठी उघडा होऊ शकतो. कोणत्याही सर्वेने त्यांना 25 पेक्षा कमी जागा दिलेल्या नाही. अगदी भाजप प्रणित सर्वे जे आहेत काही त्यांनी देखील त्यांना 30 ते 35 जागा दिल्या आहेत. बाकीचे जे सर्वे आहेत जे कधीच राजकीय दबावाला बळी पडत नाही किंवा ज्यांचा सर्वे हा अचूक असतो, त्यांनी जो सर्वे केलाय त्याच्यामध्ये 55 ते 65 जागा या उद्धव ठाकरे यांच्या पदरात पडतील असं सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कशा पद्धतीने सामोरे जातात, विधानसभा कशी लढतात, चौकडीने जो चक्रव्यूह आहे रचलेला तो कसा फोडतात आणि त्याचबरोबर आपल्या पक्षामधील जे काही मित्र पक्ष आहे त्यांच्याकडनं दगाफटका होणार नाही याची काळजी जर उद्धव ठाकरेंनी घेतली तर निश्चितपणे येणारी विधानसभा ही ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांना समाधानकारक आणि चांगली असेल. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या वेळी एखादा नवा विषय घेऊन येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.